दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी याचे दाहक आणि प्रेरणादायी उदाहरण शिरपूर शहरात पाहायला मिळाले। अवघ्या 1 तासापूर्वी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन डोळ्यातील आसवे पुसत नंदिनी संदीप कुवर ही विद्यार्थिनी 10वीच्या गणिताचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाली। वडिलांच्या निधनानंतर दुःख उराशी बाळगुंतीने दिलेल्या या परीक्षेने उपस्थितांचे डोळे पाणावले। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील रहिवासी व शिरपूर येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेले संदीप शांतीलाल कुवर धोबी यांचे पांढऱ्या कावीळमुळे अकाली निधन झाले। कुवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। संदीप कुवर यांची कन्या नंदिनी ही शिरपूर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय हनुमान व्यायामशाळा इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आहे। आज तिचा गणिताचा महत्त्वाचा पेपर होता, मात्र नियतीने घात केला आणि परीक्षेच्या आदल्याच दिवशी वडिलांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी संदीप कुवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अवघ्या 16 वर्षाच्या नंदिनीने आपल्या वडिलांच्या शरीराला मुखाग्नी दिला। स्मशानभूमीतील वातावरण अत्यंत शोकाकुल असताना वडिलांचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून नंदिनीने धीर धरला। अंत्यविधी आटोपून अवघ्या 1 तासात ती परीक्षा केंद्रावर पोहोचली। आयुष्याचं गणित पूर्णपणे बिघडलेले असताना नंदिनीने गणिताचा पेपर सोडवून जी जिद्द दाखवली तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। संकटाच्या काळात शिक्षणाप्रती असलेली तिची ही निष्ठा पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक स्तिमित झाले। बाप गेल्याच्या दुःखापेक्षाही मोठं यश संपादन करून वडिलांना श्रद्धांजली वाहण्याचा तिचा हा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरलाय। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।